अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला आपण जर सेवा करत असाल, आपण जर महाराजांची नवीन नवीन सेवा करत असाल तर ती केल्यानंतर घरामध्ये जे वादविवाद व्हायला सुरुवात होते, म्हणजे विनाकारण भांडणे, वडील आणि मुलामध्ये भांडणं, पती पत्नीमध्ये भांडणं, म्हणजेच विनाकारण वादविवाद चालू होतात. मग आपण म्हणतो की सेवा करून काय फायदा. त्याविषयीच्या व्हिडिओमधून आज तुम्हाला खूप फायदेशीर 4 उपाय सांगणार आहे. तर मंडळी, आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मंडळी, व्हिडिओकडे वळण्याआधी तुम्हाला मी एक उदाहरण देणार आहे, मग आपण नंतर उपायांकडे वळूया. तर मंडळी, एक साधी गोष्ट असते की एक घर आहे आणि ते घर जर खूप दिवसापासून रिकामं असेल तर त्या घरामध्ये खूप कचरा, घाण जमा होते आणि आपण जर साफ करायला सुरुवात केली तर किती धूळ आणि माती असते, आपल्याला त्याचा किती त्रास होतो. मग आपण हळूहळू साफ करतो. मग मंडळी, तसंच आहे आपलं मन, आपलं शरीर, आपलं घर, आपलं पूर्वजांचं, पितरांचं असेल, ते जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो तेव्हापासून आपले मागचे दोष असतात ते साफ व्हायला सुरुवात होत असते. म्हणून घरामध्ये वादविवाद झाले, जास्त लक्ष द्यायचं नाही, आपण आपली सेवा करत राहायची. फक्त एवढं म्हणायचं नाही की आम्ही एवढी पारायण करतो किंवा आम्ही एवढी सेवा करतो तरी पण आमच्या घरामध्ये वादविवाद आहेत म्हणून आम्ही सेवा करणं बंद करतो, असं कधी करायचं नाही. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपर्यंत असंच कोणी पोहोचत नाही. त्यासाठी महाराजांची इच्छा असावी लागते आणि जो आला तो पुन्हा माघारी जात नाही. महाराजांची इच्छा असल्याशिवाय ते आपल्याला त्यांच्या सेवेत कधीच घेत नाही. तर आपण आता उपायांकडे वळूया. काही छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आपण एक दिवसाआड किंवा दररोज घरामध्ये सकाळी अंघोळ केल्यानंतर गोमूत्र शिंपडायचे. त्यानंतर पिवळी मोहरी असेल तर ती हातामध्ये घ्यायची आणि कालभैरवाष्टक म्हणायचं. एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. त्यानंतर वल्गसूक्त एक वेळा म्हणायचं आणि हे जरी नाही म्हणता आलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आणि ती हातामधील पिवळी मोहरी घरामध्ये सगळीकडे टाकायची. घरामधील प्रत्येक सगळ्या कोपऱ्यात टाकायची. पायाखाली येईल अशी नाही टाकायची, पायाखाली तुडवायची नाही. ह्याने पण घरामधील वादविवाद सगळे बंद होऊन जातात. त्यानंतर दुसरा उपाय काय करायचा की शनोट्यावर आपलं जर प्यायचं पाणी जर असेल तर त्या गोष्टीवरून सुद्धा घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी वाद होतात आणि घरामध्ये आजारपण असेल तर तुम्ही चेक करू शकता. पाण्याचं एक प्युरिफायर असेल तरी चालेल. हे सोडून हंडे, माठ ठेवायचे नाहीत. तुम्ही जर हे बंद केलं ना तर ह्याचा सुद्धा खूप फरक पडतो. मी स्वतः मंडळी हे करून पाहिलं आहे माझ्या घरामध्ये. तिसरा उपाय, आपण जेव्हा सोमवारी किंवा शनिवारी दळण जेव्हा दळून आणतो ना तेव्हा त्या ज्वारीची किंवा गव्हाच्या पिठामध्ये थोडं हरभरे टाकून ते दळण दळून आणायचं. हे फक्त सोमवारी आणि शनिवारीच करायचं. हे सगळे उपाय मंडळी खूप साधे आणि सोपे आहेत. कोणता खर्च नाही की काही त्रास नाही. फक्त ही सगळं महाराजांवर श्रद्धा ठेवून करायचं. सगळ्या गोष्टी विश्वासावर चालत असतात. अजून एक गोष्ट, रामरक्षा सूत्र म्हणायचं आहे. रामरक्षा सूत्र म्हणताना तांब्यामध्ये किंवा एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती हात ठेवून स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं. मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय जर केले तर तुमच्या घरातील वादविवाद, निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या देवघरातील जे एक्स्ट्रा देव जे असतात ना ते जर विसर्जन केलं तर पण खूप फरक जाणवेल. मंडळी, घरामध्ये खराब झालेले देव किंवा डबल देव पूजायचे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, आपलं मन नेहमी पवित्र ठेवावं. कोणाविषयी मनामध्ये कपट भावना ठेवू नये. अशा लोकांची प्रगती कधीच होत नाही. आपली भावना नेहमी शुद्ध ठेवावी, तरच आपण केलेली सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. त्याचं फळ हे लगेच मिळतं. हेच महाराजांना आवडतं. शक्यतो दुसऱ्याविषयी निंदा त्याच्या मागे करायची नाही. त्याच्यामुळे आपली जी सेवा आहे ती पूर्णपणे वाया जाते. शेवटी काय, आपली श्रद्धा ही महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप रोज करायचा. याने पण आपल्याला मन शांती लागते. तर मंडळी, हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचे आलेले अनुभव नक्की आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत नक्की पोहोचत राहील. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत.